मी आत्ता गोवंडी परिसरातल्या लुंबिनी बाग परिसरात ज्या विषयावरून वाद उफाळलेला आहे, इथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ लोकांनी आज देवनार पोलीस स्टेशन गाठून या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। काल ज्या ठिकाणी कार्यवाही झालेली आहे त्या ठिकाणी ज्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या घटकांची चौकशी करावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, ही रास्त मागणी घेऊन या भागातले रहिवासी देवनार पोलीस स्टेशनच्या आवारात आलेले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून ते या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलिसांकडे अर्ज करतायत, वस्तुस्थिती सांगतायत, मात्र काही तांत्रिक कारणाचं निमित्त पुढे करून पोलिसांकडून हा गुन्हा दाखल होत नाही असा आरोप स्थानिक रहिवाशांचा आहे। या प्रकरणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देतात असंही बोललं जात आहे, मात्र प्रत्यक्षात आत्तापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही। या परिसरामध्ये उभारण्यात येणाऱ्या एसआरए प्रकल्पाच्या दरम्यान ज्या काही गोष्टी कार्यवाही करणं अपेक्षित आहे त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब आहे जुनी घरं काढणं आणि त्या ठिकाणी नव्या प्रकल्पाला गती देणं। हा प्रकल्प राबवत असताना ज्या घरांवर कारवाई करण्यात आली त्या संदर्भामध्ये कुठचंही नियोजन करण्यात आलं नव्हतं आणि ते केलेलं नाही, त्याची पूर्वकल्पना दिलेली नाही। ज्या पद्धतीची कार्यवाही या ठिकाणी झालेली आहे, ज्या पद्धतीची कारवाई प्रशासनाकडून झालेली आहे ती आक्षेपार्ह आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून या भागातल्या एका स्थानिक व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि हा मृत्यू हा सामूहिक साखळीकडून घडवून आणलेला आहे असा आरोप स्थानिक रहिवाशांचा आहे। म्हणूनच या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे, दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे। कॅमेरामॅन मंगेशसह ज्ञानेश सावंत, मुंबई। माझं नाव कविता अनिल पगारे। आज या चाललेलं आहे लिंबोनी बागमध्ये। आज माझा नवरा त्या विकासासाठी घरासाठी ते लढत असताना त्यांनी मुदत मागितली होती की मला 2 दिवसाची मुदत दे, माझ्या मुलीची एक्झाम चालू आहे, मी एक्झाम झाल्यावर मी रूम खाली करणार, मी तुमच्या आडकाठी येणार नाही, तसं मला लिहून पण दे, मी लगेच खाली करतो। मी याला सहमत आहे, पण मला तसं ॲग्रीमेंट लेटर बिल्डरकडून मिळालं पाहिजे। या बिल्डर लोकांनी ॲग्रीमेंट लेटर तर दिलं नाही आणि कमिटी मेंबरसुद्धा आम्हाला काही लिहून देत नाहीत। हे बाळासाहेब तिडके कोणते आहे ते एसआरएचे अधिकारी, उपजिल्हा अधिकारी, रत्न निर्भवणे, अरुण कांबळे, आशा निर्भवणे आणि सदानंद शेट्टी कोण बिल्डर आहेत आणि विजय कसबे, या कमिटीवाल्यांनी आम्हाला काही लिहून दिलेलं नाही। 2 दिवसाच्या नोटीस देतात आणि लगेच घर तोडायला येतात। आम्ही कोणतेही पैसे घेतलेले नाही, कोणते ॲग्रीमेंट लेटर घेतलेलं नाही, आमचं घर तोडण्यात आलं। आज मी माझी मुलीची परीक्षा चालू असताना, अभ्यास चालू असताना, परीक्षेची तयारी करत असताना ती माझी मुलगी मी आणि कुठं रस्त्यावर आणणार? आज माझं घर उद्ध्वस्त झालं, आज माझा नवरा त्याच्यासाठी गेलाय घरात, आज माझा नवरा लढला त्या घरासाठी, पण माझ्या नवऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही। माझ्या नवऱ्याने जीव सोडला, मला एफआयआर झालीच पाहिजे याच्यावर, गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही। माझ्या नवऱ्याची बॉडी मी ताब्यात घेणारच नाही, गुन्हा दाखल करत नाही, ते गुन्हा दाखल करत नाही। हॅलो, मी अनिल पगार यांची पुतणी बोलते। आज त्या घरासाठी आमच्या काकांनी खूप मेहनत घेतली, ते दिवसभर नुसते उभे होते। मी आणि त्यांना मानसिक त्रास भरपूर दिलेला आहे आणि त्या त्रासाने ते त्यांची डेथ झालेली, तरी पण पोलीस एफआयआर घेत नाही आहे आणि ते म्हणतात की PM रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही एफआयआर घेणार नाही आणि बाकीचे म्हणतात की बाकीचे रिपोर्ट आम्ही, जर आमच्याकडे कोणती केस आली तर आम्ही ते रिपोर्ट घेतो, त्यांचा एफआयआर दाखल करतो, पण आमच्या काकांचा रिपोर्ट म्हणतात की PMA आल्याशिवाय रिपोर्ट दाखल करणार नाही। याचा सर्वांनी काहीतरी आमच्या पाठी उभं राहून सर्वांनी सहकार्य करावं आणि याचा आवाज उठला पाहिजे। आमच्या काकांना न्याय मिळालाच पाहिजे आणि इथे प्रशासनाला, सर्व प्रशासनाला जाग आलीच पाहिजे। माझ्या काकाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हटणार नाही। अजून आम्ही बॉडी घेतलेली नाही आहे ताब्यामध्ये आणि ते तरी पण म्हणतात की नाही, आम्ही तुम्ही PMA करून घ्या आणि आम्ही नंतर न्याय करू। मी त्यांना बोलले, पण इथे नंतर न्याय मिळत नाही म्हणून ते म्हणतात नाही आम्ही करणार म्हणून, तर पण म्हटलं थंड केस झाली तर काहीच कोणत्याच गोष्टी होत नाही आहे म्हणून। आणि ते अशा प्रकारे 3-4 जण इथे आलेले, आम्ही सकाळपासून 11-11:30 वाजेपासून इथे उभे, पण तरी आम्हाला एक जण आतमध्ये नेतात, एक पटवून
काय वेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करता, आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात ते, तरी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आज आमचे काका आमच्या घरातले करते माणूस होते आणि त्यांच्या आशेवर आम्ही जगत होतो. आणि हा वाद काय आहे नेमका? हा वाद गेली 20 वर्षापासून आहे. 20 वर्षापूर्वी सदर डेव्हलपर विकासक सदानंद शेट्टी हा या विभागामध्ये ही योजना राबवण्यासाठी SRAच्या अंतर्गत या विभागामध्ये दाखल झाला. त्याला सर्वानुमते सर्वांनी कन्सेंट दिले. त्या कन्सेंटनुसार त्यांनी हळूहळू विकास कामाला सुरुवात केली. पण 2006 पासून ते 2017पर्यंत तब्बल त्याला 10 वर्षे लागली परिशिष्ट 2 एनेक्चर बनवायला. 2017 नंतर ज्यावेळेस त्यांनी ते रजिस्ट्रेशन केलं, LOI घेतला. LOI घेतल्यानंतर पुढची जी कारवाई होती ती त्यांनी LOI ही 3 महिन्याचा कालावधी असतो, त्या 3 महिन्यामध्ये करणं त्याने खूप गरजेचं असतं. ते त्याने न करता वेळ काढून घेतली आणि पुढे वेळ मारत नेला. त्याच्यानंतर आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये काही पेपर्स काढले. त्या पेपर्समध्ये कशी बेकायदा आहे ते सांग. कारवाई ही जी आहे 23चा रेफरन्स दिलेला आहे. 33-38ची जी कारवाई आहे हा 23चा रेफरन्स दिलेला आहे. जेव्हा की 33-38ची कारवाई ही कोणावर केली जाते, 13% लोकांचा जर योजनेला विरोध असेल त्या विरोधाला ती कारवाई केली जाते. कोणत्याही लोकांवरती कारवाई होत नाही. तो विरोध कसा असला पाहिजे की बाबा सगळी लोकं त्याच्यामध्ये तयार आहेत आणि फक्त 13% लोक ही विरोध करत आहेत. त्याच्या अगोदर त्यांनी 147ची नोटीस द्यावी, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं मांडण्याचे अधिकार द्यावेत आणि नंतर 33-38 करावी. आता काल आम्ही विधानभवनाच्या बाहेर आठवले साहेबांनी फोनद्वारे बाळासाहेब तिडकेंना सांगितलं की तुम्ही तात्काळ ती कारवाई थांबवा, त्याच्यावर बसून चर्चा करा आणि मग नंतर तुमची कारवाई करा. तर बाळासाहेब तिडके ह्या माणसाने काल अक्षरशः फोन बंद केला. त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी 6:30 वाजता SRAच्या ऑफिसला बोलवलं गेलं. 6:30 ते 8:30 वाजेपर्यंत SRAच्या ऑफिसला थांबवून ठेवलं, ॲग्रीमेंट देतो म्हणून, करारनामा देतो म्हणून. आणि 8:30 वाजता सांगतो की माझ्याकडे तो करारनामा नाही आहे, मी उद्या देणार. याचा अर्थ करारनामा त्यांच्याकडे आहेच नाही. हे इनलिगली त्यांनी ह्या झोपडीधारकांवर कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये हा निष्पाप जीव गेलेला आहे. जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कुठेही थांबणार नाही आणि त्यांचा अंतिम संस्कार केला जाणार नाही. जोपर्यंत बिल्डर सदानंद शेट्टी, भरत सत्रा, बाळासाहेब तिडके अनुसूचित जाती अंतर्गत त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. सुनील पाटील माझ्या घराकडे जबरदस्ती येऊन आजपर्यंत कमिटी अध्यक्ष एकही दिवस तो माझ्याकडे आलेला नाही आणि तो डायरेक्ट येऊन मला सांगतो की तुमचं घर तोडायचं आहे आणि त्यांनी डायरेक्ट माझं घर तोडायला सुरू केले. मी त्याला सांगितलं माझं घर जर तोडलंच तर मी आत्महत्या करेल, नाही तर माझा जीव देईल. तरी त्यांनी ऐकलं नाही. 15-20 लेडीज घेऊन मला उचलून अक्षरशः मला आपट धोपट करून मला खाली आपटून त्यांनी बाहेर काढले. मला बाहेर काढून माझं मुलगी आणि मी दोघींना त्यांनी मारलं, इतकं मारलं दोघींना आणून डायरेक्ट त्यांनी पोलीस चौकीला बसवले आणि मग माझ्या घरावर धडाधड त्यांनी घातलेले. अरुण कांबळे आणि रतन निर्भवणे आणि विजय कसबे आणि आशा निर्भवणी हे सगळे जिम्मेदार आहेत आणि ह्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि सदानंद शेट्टी बिल्डर हे सगळ्यांचे गुन्हे दाखल झालेच पाहिजे. माझं नुकसान खूप झालेलं आहे. माझं सामान रस्त्यावर आलेलं आहे, मी रस्त्यावर आहे, माझ्याकडे पैसा नाही आहे, माझा पैसा गेलेला आहे, माझे दागिने गेलेले, माझ्या छोट्या छोट्या वस्तू तुटलेले आहेत, माझे कपाट तुटले, माझं सगळं नुकसान झालेलं आहे. आणि नाही, मला हे सगळं भरपाई करून दिलं पाहिजे. आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र साहेब त्यांना सांगते मी, मला हे सगळं माझं घर जसं होतं तसंच मला हवं आहे. माझं जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं मला त्यांनी भरून दिलं पाहिजे. ही सगळी कारवाई झालीच पाहिजे. आणि आमच्या वार्डमधले काय तुमचं नाव पगारे ते पण त्याच दिवशी ऑफ झाले, त्यांचा पण गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्यांचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून हटणारच नाही.